देवाने आपापल्या गंडवंत घ्या. आम्ही 6 महिन्यांनी सण होते ना आणि आनंदाने जागरण गोंधळ येणार ना. हो चला मग आनंदाने कसे आले त्याला स्थानावर चला. परत आपण परवा जागरण गोंधळ देव आहे तुमचा. आनंदाने येणार का? हो धन्यवाद. आनंदाने एकदम ते म्हणणार आता काय राहिलं असेल तर सांगायचं आम्हाला. यायला पुढं यायला भवानी पण कोणत्या रूपाच्या आनंदाने आलेत का? या साध्या घ्या एकदा मागोबाचं घ्या. कोणाला तुम्ही तुमची ओळख द्या. तुमची येडा माहिती लागेल का तुम्हाला? मग आनंदाने आम्ही जागरण गोंधळात देऊ. आनंदाने येऊन तुमचं मानपान घेणार का? काय काय देऊ तुम्हाला ते सांगा आम्हाला. तुम्हाला काय लागतं आम्हाला काय माहिती. पावडर गण देऊ आम्ही, काजळ पण देऊ. मग साडी आणि बस त्याच्यावर आपलं शुभ एक साड्या त्याचा वाड्या सगळ्या वाड्यांना साड्या पण देणार आहे. साडी चोळीचा मान देऊ आनंदाने. पण आई जागरण गोंधळ आनंदाने आमच्या आपल्या धावणार ना. त्या फुलांचा सांभाळ करणार ना. घ्या एक गाणं येडाबाईचं. ते येडाबाईचं गाणं घ्या.
सर्व कुणाकडून जो काय मानपान असेल तुमचं आम्ही देऊ. साडी चोळी जे काय लागेल ते का हो? सगळ्या देवतांना आपण जे असेल ते आईला जायचं सगळ्या देवतांना आपण देऊ. त्याला विचारा कोणतं घ्या मसोबाच्या नावाने. आगमसोबा महादेवागत तुमचं मानपान काय देऊ आम्ही? काय लागतंय तुम्हाला? तुमचं जसं सर्वांना आम्ही मानपान देणार आहे तुम्हाला आम्ही कालीने ठेवणार आहे. तुमचं काय मानपान दिलं पाहिजे ना आमचं हा आरतीचं मान. बाकी मग आमच्या पद्धतीने आम्ही काय देऊ ना जे असेल ते. पण सांभाळ कराल का? मग तुम्ही गोड्या रूपात येत तिखट रूपात येत? गोड्या रूपात येत का तिखट रूपात येऊ आम्ही? तुमचा जो मान द्यायचा मानतो हा तिखट रूपात ना. शेंदूर आणि ते शेंदूर आपण पद्धत द्यायचं आणि फक्त आरतीचा मान मागतात म्हणजे त्यांना समाधी हा. आनंदाने जागरण कोणता येणार ना. अज्ञान बालक आहे त्याला तुम्ही काय करता ते समजणार नाही. जर आमच्या भाषेत म्हणजे त्या प्रजेच्या भाषेत सांगाल तर तुम्हाला काय सांगायचे त्यांना समजेल. सांगाल का माऊली? का ओरडला? आपण येरी बालक आहेत. आपण तुम्हाला समजेल का काय बोलताय? आम्ही दोघं संभाषण करू. तुम्हाला काय करता माऊली का सर या बालकाला तुम्ही साध्या भाषेत समजा असं सांगा आम्हाला. बोला. तुझा बुलबुल आलोय आम्ही तुझा भवानी. हा मागे आमचा घ्या. लगेच घ्या गजत. गोंधळ मांडला आई तुझा गोंधळ मांडला. धर महादिवा मेरा धर मान मान्य दिला तुम्ही. देऊ ना माऊली. अजून कार्यक्रम आपला आहे बाकी सर्व मान भेटेल. आम्ही रतनबाईला चला की जाऊया. आई आपण तुळजापूरला गेलो होतो ना सर्व. आईला साडी चोरी आपण दिली का नाही? जसं आईला साडी चोरी दिली तसं झाडाला पण मानपान आपण कधी देणार आहे? जागरण गोंधळामध्ये. आधी आपल्याला काय विचारते जे देवते आहेत त्याला विचारायचे बाबा देवा आनंदाने आलेत का? आनंदाने आलेत तर देवा तुम्हाला मानपान काय हे सांगते तेव्हा आपल्याला समजेल ना. म्हणजे त्याही सांगितल्यानंतर आपण ते देणार आहे ते देणार. माऊली जे का मानपान आम्ही देणार आहेत चांगले विचार त्यांना कोण आले बोला. कोण आले तुमचा तसा गजर द्यायला? आनंदाने आलेत ना? बोला. या तिकडे करमाईला त्याच बोला. काय लागेल तुम्हाला विचारा. बोलाल तर समजेल आम्हाला.
काय देऊ विचारा. हा पण मूळ रूपामध्ये येणार का बोला तुमच्या? हा येणार आहे. घ्या एक गजर. कोल्हापूरची महालक्ष्मी. आले लक्ष्मी महादेवागत, आले वैकुंठाच्या माऊली आनंदाने येणार ना? 5 जणी या ना, कोणतरी 5 जणी सगळ्यांना आरती करा. आपला 5 नावाचा गोंधळ आहे, मोठा गोंधळ नाहीये. जेव्हा आपला गावी गोंधळ असेल, गाणी पूर्ण होती, रात्रभर आपली असणार, तेवढी सगळ्या वाऱ्यांना आपण विचारू. सारखं पाहिजे बाबांचं. 5 जणी आहे, 5 जणी. ही वारी समजली आहे कोणती आहे? ती कोल्हापूरची. ही समजली कोणती आहे तुमची? तुमच्या कुलामध्ये ती देवी बसली माहिती का तुम्हाला? माहिती का कुलामध्ये देवी बसली ती कोणती? हा? फक्त या बाबांना माहिती असेल कोणत्या? बाबा बाबा कसं तिथं आरती करायचे? फक्त या बाबाला माहिती आहे ती देवी. ती कोणत्या मध्ये दाखवू कुठे आहे ती? फक्त त्या बाबांना माहिती आहे. फक्त सांडी महाराज हिरव्या बांगड्या लागतील का? साड्या त्या ना घ्या, पण हिरव्या बांगड्या एक्स्ट्रा घ्या. एक गजर आता परत. एक गजर घ्या, कालू घ्यायचं. सुटला महारामाई मार्ग, वारा सुटला आहे ना, दाखव आम्हाला शस्त्र तुझं. ते हा, तुझं काय शस्त्र असतंय? ती कोण आहे? तुझा भवानी. तुमचं शस्त्र दाखवा ना आम्हाला. तुम्ही आलेत ना? हो. कशी चाल आहे तुमची?
वाघोबाची. साडे विचारा बोला विचारा शस्त्र कुठे आहे तुमचं? शस्त्र कुठं तुमचं? शस्त्र काय आहे? ताकद कशी आहे तुमची? वाघोबाची. आम्हाला त्यांची नाही तुम्ही आलेत ना तुमचीच ओळख द्या आम्हाला फक्त. तुमचं शस्त्र देवीच्या हातात त्रिशूल आहे, देवाच्या हातात त्रिशूल आहे, तसं तुम्ही कशा आवश्यकते जाता? हा तुमची शक्ती कशात आहे? विचारा सांगे मला. बोला तुमची शक्ती कशात आहे ते दाखवा आम्हाला. कोण आहे विचारा पण एकदा. कोण आले तुम्ही? वाघोबा. कसं ओळखत जावे तुम्हाला? तुम्हीच आहे. कसं ओळखायचं तुम्हाला? हा? तुमचे शस्त्र कुठे आहे? घ्या वागवायचं एकदा. अंगावर हात केला वाघोबा धुंडला. बोला तुझा भवानी. तुम्ही कोण आले आम्हाला ते विचारायचं. तुम्ही कोण आले? वाघोबा आलेत ना? हा. मग वाघोबाचं शस्त्र कुठं असतंय? ताकद कशात आहे वाघोबाची? तुमची ताकद कशामध्ये आहे? तुम्हाला पाणढळ यायचे ना? पाणढळ यायचे ना तुम्हाला? पाणी प्यायचे ना? मग जर आईला घेता तर तुमची शक्ती कशात आहे? तुझा भवानी. विचार विचार झाले महाराज. बोला जर एखादा शक्ती दाखवा आम्हाला. तुम्ही आलेत ना वाईट शक्ती आली तर तुम्ही कसं मारा तिला? हा? खंडोबा. घ्या वागवायचं. घ्या वागवायचं. धावत ये रे वाघोबा. महादरसन दे रे महादरसन. त्याला विचारा कोण आले दादा. तुम्ही कोण आलेत? खंडोबा. तुम्ही कोण आलेत? मोकळं करा एकदम. त्याला विचारा कोण आले? विचारा कोण आले? तुम्ही नाव तिकडे चला. तुम्ही कोण आले आता? हा. तुमचा भावजी नावाने. विचारा कोण आला आता? बोला आता तुम्ही कोण आलेत? हा? आम्ही वाघोबा आलो. आता तुमची शक्ती कशात आहे? खंडोबाच्या. शस्त्र कुठे आहे तुमचं? तुमचं शस्त्र तुमच्याकडे काय आहे? ते ना आम्हाला तुमचं शस्त्र दाखवा. हे कोणाच्या घरात आहे? हा कधी सुरू आणायचंय? मागो पहिले बरोबर येतंय. हा ते नवीन वाऱ्याच्या पुढे ना अजून त्यांना शस्त्राची ओळख पण आपण बोलतामध्ये घेऊ. नवीन वारे येते अजून. नवीन वारे ते त्यांना पाणी दे बाहेर. ते म्हणलं ना आपण त्या- पहिल्यांदाच आले का?
जागरणाबद्दल एकदा का मला एकच रूपामध्ये यायचं त्याचं काय होतं घरा होतं कारण तुम्ही जो घट मांडला असेल ना घरामध्ये त्यांच्या घरात आणि त्यांच्या तुमच्या घरातून कोणत्या तरी जुन्या माणसाच्या आधी वारायचं असेल यांच्या ह्याच्यात पहिला तर ते सांगते का त्याच्या कोणत्यामध्ये सांगेल की तुम्ही घरचा कोण आहे ना फक्त त्याचं सांगायचं माणसाला कोणते आहे तू वडील आहेत ना तुमच्या कोणत्या म्हातारे सांगायचा नाही माहिती का बाबाच्या ना ते बदलचे वारं बरोबर येत आहे नाही गेला तो वारं बरोबर येत आहे वारं चाल पण बरोबर करताय तुमचं कोणी असेल ना ते काय गोष्टी विचारला तर आपण मोकळं होईल हे देव बरं देवाला चांगलं नसतं पण अजून तर मोकळं झालं चांगलं आहे ना त्यांना मला जागरण होतं नाही पाठवलं त्यांना आणि उपमध्ये या देव वाणी बरोबर आहे पण वाणीला अजून ताकद दिली तर चांगलं होईल ना वाण्या बरोबर वाण्याचं काही नाही तुळजा भवानी किंवा खंडोबा सांगतो ना तर तुमच्या घरात जे बसवून ठेवलं आहे जागरण काय बसवतो ना त्यांचा जो सांगतोय तो बरोबर सांगतोय ते सांगतोय बरोबर सांगतोय एकदम मोकळा कुठं पण नाही आलं पाहिजे कोणी आपलं नाव नाही ठेवलं पाहिजे आपला चांगल्या रूपाचा चांगलाच रूप आहे तुमच्या तुझ्या नाही जास्त ऐका ना आपल्या तुम्ही येत नाही आपली जी झाडा केलेला ऐका